नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे. कारण की मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तारीख जाहीर झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा आता एकत्र 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. बघा, मोदी आणि शिंदे यांचा मोठा निर्णय झालेला आहे. जर तुम्हाला पैसे पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. कारण की मित्रांनो बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हे जे लाखो शेतकरी बांधवांसाठी आता मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. कारण मित्रांनो बघा, नमोचा 9वा हप्ता जे की सर्व शेतकरी बांधवांच्या बघा डी-बी-टी खात्यामध्ये इथे जमा होणार आहेत. मित्रांनो त्याआधी बघा, आता बघा मित्रांनो, 30 जूनच्या आत तुम्हाला पैसे पी-एम किसानचा जर तुम्हाला मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी के-वाय-सीची गरज असणार आहे. जर तुम्ही बघा के-वाय-सी केलेली नाही तर तुम्हाला आता 9वा हप्ता आणि पी-एम किसानचा बघा 23वा हप्ता इथं हे मिळणार नाहीत. मित्रांनो जे की बघा 4,000 रुपये खात्यामध्ये आता इथे जमा होतील. आता मित्रांनो बघा, 9व्या हप्त्याबद्दल एक आता अपडेट आलेली आहे. ते बघा, सध्या या जिल्ह्यामध्ये आणि या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील. मित्रांनो यामध्ये बघा, जे काही बँक आहे ते म्हणजेच की सरकारने निवडलेले आहे ते मित्रांनो बघा, आता सरकारने म्हणणं आहे, सरकारचा मोठा निर्णय आहे की आता बघा डी-बी-टीने पैसे येत असतात. त्यामुळे मित्रांनो बघा, थोडा टाईम लागू शकतो. आणि टाईम तर मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे की डी-बी-टीने पैसे येत असतात. त्यामुळे सर्व जिल्ह्यामध्ये म्हणजेच की मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहे आणि जर त्या 36 जिल्ह्यामध्ये सर्व पैसे अडकू शकतात. बघा मित्रांनो, ज्यावेळेस मागचा बघा पी-एम किसानचा 22वा हप्ता वितरित होणार होता, त्यावेळेस बघा नमो शेतकरी योजनेचा जो आणि पी-एम किसानचा बघा 22वा हप्ता वितरित होता, त्यावेळेस बघा काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा हा फायदा त्यांना हा मिळालेला नाही. आणि मित्रांनो बघा, खूप सारे शेतकरी बघा सरकारला दोषी ठेवतात की सरकार आमच्यावर अन्याय करतो आणि आम्हाला पैसे हे देत नाहीत. त्यामुळे मित्रांनो बघा, त्यामध्ये सरकारचा काही दोष नाही, ते तुमचा दोष आहे. कारण की मित्रांनो बघा, सरकार ज्याप्रमाणे काम तुम्हाला करायला सांगते, ज्या अटी लावतात ते तुम्हाला पूर्ण करावे लागतात. म्हणजेच की मित्रांनो बघा, या शेतकऱ्यांचे बघा खूप सारे आता म्हणजेच की अटी आहे. कोणती आहे तुम्हाला तर सर्वात अगोदर ते तुम्हाला अटी या ठिकाणी सांगणार आहोत. तर मित्रांनो बघा, पहिली अट आहे म्हणजेच की तुमचं फार्मर आय डी कार्ड. जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड नसेल तर तुमच्याकडे तुम्हाला याचा हे लाभ इथे मिळणार नाहीत. आणि दुसरं म्हणजेच की तुम्ही तुमच्या बँकेला बघा तुमची के-वाय-सी आहे की नाही, तर म्हणजे तुमचं बघा आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही. जर तुमचं पूर्ण काम असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बघा पैसे हे वाटप होणार आहे. जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी हा हप्ता हे जमा होणार नाही. आणि मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजेच की जर तुम्ही फार्मर आय डी काढलेलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या. कारण की बघा, जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता हा लाभ मिळणार आहे, असा आता मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे मित्रांनो बघा, तसेच बघा आता काही थोड्याच वेळामध्ये आता शेतकऱ्यांना बघा नमोचा 9वा हप्ता आणि पी-एम किसानचा 23वा हप्ता वाटप होणार आहे. असे एकूण 4,000 रुपये या ठिकाणी वाटप होणार आहे. आणि त्या बघा, आता सरकारने सांगितलं आहे डी-बी-टीने पैसे पाठवा. त्यामुळे बघा सरकारने सांगितलं आहे काही जिल्ह्यांमध्येच म्हणजेच की बघा पहिला टप्पा या ठिकाणी सरकार निवडण्यात आलेलं आहे. बघा काही आता शेतकऱ्यांनी बघा सरकारने सांगितलं आहे, या काही तुरळक बँकामध्ये पैसे जमा होणार आणि काही जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. त्यामुळे मित्रांनो नीट समजा. बघा, तुम्हाला आता सर्वात अगोदर तुम्हाला ती बँक कोणती आहे, जेणेकरून तुमच्या त्या बँकेमध्ये खाते असणे गरजेचं आहे आणि त्याच बँकेमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा हप्ता हे वाटप होणार आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी सर्वात पहिले आता तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं बघा स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये तुमचं खातं असणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा दुसरी बँक आहे म्हणजेच की बँक ऑफ महाराष्ट्र. त्यानंतर पुढील बँक आहे कॅनरा बँक. तसेच बघा युनियन बँक. तसेच बघा मित्रांनो पंजाब नॅशनल बँक. त्याचनंतर बघा एच-डी-एफ-सी बँक. त्यानंतर आय-सी-आय-सी बँक. त्यानंतर बघा पुढील बँक आहे बघा ॲक्सिस बँक. त्यानंतर सेंट्रल बँक आहे. त्यानंतर बघा ग्रामीण बँक. तसेच बघा जिल्हा बँक. त्यानंतर बघा पुढील एअरटेल पेमेंट बँक. तर मित्रांनो बघा, एवढेसाठी या ठिकाणी आता सरकारने निवडण्यात आलेले आहे. आणि आता बघा, आता पुढील ते जिल्हे कोणते आहे म्हणजेच की ते जिल्ह्यामध्ये बघा 12 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत. तर तुमचा त्या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला वाटप होणार आहे. आता बघा मित्रांनो, आता पुढील अपडेटमध्ये ते नेमके कोणते 12 जिल्हे असणार आहे. बघा, तुम्हाला जर ते 12 जिल्हे बघायचे असेल तर मित्रांनो आताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राबरोबर माहिती नक्की शेअर करा. चला तर मग आता भेटूया पुढील 12 जिल्हे कोणते आहेत तर पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद. भेटूया पुढील अपडेटमध्ये.